Good morning, friend. Today I discuss about the our regular chapter, that is a circular motion. हे चॅप्टर आपण आज कंटिन्यू करतोय. तर आज आपण हे जे तिसरं लेक्चर जे आहेत ते आता सर्क्युलर मोशनच्या ॲप्लिकेशनच्या पार्टकडे आपण जाणार आहे. पण त्याच्या अगोदर आपल्याला सर्क्युलर मोशनचे इनिशियल पॅरामीटर आपण सांगितले होते पहिल्या दोन लेक्चरमध्ये. ते पॅरामीटर व्हेरिएबल्स आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. त्यातला पहिला व्हेरिएबल बद्दल मी बोललो होतो. फर्स्ट व्हेरिएबल इज अ रेडियस वेक्टर. मग रेडियस वेक्टर, द वेक्टर drawn from the center of circle to the position of particle on the circumference of circle is called as a radius vector. हे आपण बघितलं होतं की एखादा वेक्टर आपण सर्कलच्या सेंटर पासून कुठपर्यंत ड्रॉ करायचा, तर पार्टिकलची पोझिशन आहे कुठे आहे, पण ती पोझिशन सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती. मग तो जो वेक्टर जो आहे त्या वेक्टर आपण म्हणतो रेडियस वेक्टर. आणि या रेडियस वेक्टरची डिरेक्शन जी आहे ती ऑलवेज अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल, सर्कलच्या सेंटर पासून आउटसाइडला म्हणजे अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. ओके. After that we discuss about the parameter, that is a change of displacement. Change of displacement. मग हे change of displacement आपण सर्क्युलर मोशन मध्ये बघितलं होतं. that is delta r is equal to delta r bar is equal to r2 bar minus r1 bar. म्हणजे पार्टिकल सर्कलच्या सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकल समजा a पॉइंट पासून b पॉइंट कडे मूव्ह होत असेल, रेडियस r आहे, a पॉइंट पासून b पॉइंट कडे मूव्ह होत असेल, बी पॉइंट पर्यंत मूव्ह होत असेल, त्याचा अँगल थीटा घेतला आपण. O2 म्हणजे O इज सेंटर, OA आपला R1 वेक्टर, OB आपला काय R2 वेक्टर. मग पार्टिकल A पासून B कडे मूव्ह होते त्यावेळेस तिची पोझिशन डिस्प्लेसमेंट काय होते, चेंज होते. मग चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट R2 मायनस R1 बार. आणि मग हे फायनली आपण फाइंड आउट केल्याचं मॅग्निट्यूड फॉर्म मध्ये, दॅट इज डेल्टा R इज इक्वल टू 2R sin थीटा बाय 2. ओके. सो दिस इज अ डिस्प्लेसमेंट इन सर्क्युलर मोशन. हा एक महत्त्वाचा पॉईंट आपण डिस्कस केला होता. नंतर आपण बघितलं होतं अँगुलर डिस्प्लेसमेंट, अँगल ट्रेस बाय रेडियस वेक्टर along the circumference of circle angle traced by the radius vector at the center of सर्कलच्या सेंटर वरती. म्हणजे रेडियस वेक्टर जसं पोझिशन चेंज करत त्यावेळेस तो सेंटर भोवती काही अँगल चेंज करत, दिस अँगल इज कॉल्ड ॲज अ अँगुलर डिस्प्लेसमेंट. याची युनिट पण बघितलं आपण रॅड. इट इज अ वेक्टर क्वांटिटी. तिची डिरेक्शन आपण राईट हँड थंब रूल नुसार घेतली होती. अँटी क्लॉकवाईज असेल तर आउटसाइड, क्लॉकवाईज असेल तर इनवर्ड और इनसाइड. नंतर आपण पुढे बघितलं तर अँगुलर व्हेलॉसिटी, द रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट विथ रेस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज अँगुलर व्हेलॉसिटी. मग अँगुलर व्हेलॉसिटीचं आपण इक्वेशन पण लिहिलं होतं. इट इज अ वेक्टर क्वांटिटी, इट्स युनिट इज रॅड पर सेकंड. आणि आपण ते इक्वेशन राईट करूया. अगोदर मी अँगुलर डिस्प्लेसमेंट साठी लिहितो. अँगुलर डिस्प्लेसमेंट थीटा इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस, or arc is equal to, that is linear displacement r into theta, that is a arc. नंतर आपण पुढचा पार्ट बघितला होता, that is angular velocity. Angular velocity omega is equal to angular displacement upon time. Okay, angular displacement upon time. हे आणखी एक इक्वेशन बघितलं होतं. नंतर angular velocity आणि linear velocity यांच्यामध्ये रिलेशन बघितलं होतं. that is angular velocity omega is equal to v upon r, or v is equal to r omega. This is a relation between linear velocity and angular velocity. याच्यानंतर आपण पुढची कन्सेप्ट बघितली, दॅट इज अ अँगुलर ॲक्सेलरेशन. त्याच्यानंतर आपण अँगुलर व्हेलॉसिटीची डिरेक्शन पण बघितली होती. परत आपण राईट हँड थंब रूल यूज करतो ना. अँगुलर डिस्प्लेसमेंटची जी डिरेक्शन असेल तीच डिरेक्शन कोणाची असणार आहे, तर अँगुलर व्हेलॉसिटीची असणार आहे. हे आपण त्या पार्टमध्ये डिस्कस केलं होतं. नंतर आपण बघितलं होतं अँगुलर ॲक्सेलरेशन, दॅट इज अ रेट ऑफ चेंज ऑफ angular velocity with respect to time is called as a angular acceleration denoted by the alpha, and this alpha is equal to change of angular velocity with respect to time, that is omega 2 minus omega 1 upon t2 minus t1. Okay, that is d square theta upon dt square. This is the equation of angular velocity. हे आपण त्या पार्ट मध्ये बघितलं होतं. अँगुलर ॲक्सेलरेशन. आता अँगुलर ॲक्सेलरेशनची पण आपण डिरेक्शन फाइंड आउट केली होती. परत राईट हँड थंब रूल यूज करतो. पण याच्यामध्ये कसं आहे, जर अँगुलर व्हेलॉसिटी जर इन्क्रीज जर झाली तर अँगुलर ॲक्सेलरेशन अँगुलर व्हेलॉसिटीच्या डिरेक्शनला असतं, आणि अँगुलर व्हेलॉसिटी जर डिक्रीज जर झाली तर अँगुलर ॲक्सेलरेशनची डिरेक्शन अँगुलर व्हेलॉसिटीच्या अपोजिट डिरेक्शनला असते. नंतर अँगुलर व्हेलॉसिटी जर कॉन्स्टंट असेल, ओमेगा इज कॉन्स्टंट, तर अँगुलर ॲक्सेलरेशन ऑलवेज 0. त्यावेळेस अँगुलर ॲक्सेलरेशन किती मिळणार आपल्याला, 0 मिळणार. कोणत्या मोशनमध्ये, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, जो आज आपण डिस्कस करणार आहे. मग ओमेगा इज इक्वल टू 0 कधी, सॉरी
अल्फा इज झिरो, अँग्युलर ॲक्सलरेशन इज झिरो. कधी? तर अँग्युलर व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट. नंतर आपण कन्सेप्ट बघितली ती रिलेशन बिटवीन लिनियर ॲक्सलरेशन आणि अँग्युलर ॲक्सलरेशन. त्यासाठी आपण इक्वेशन बघितलं होतं, दॅट इज ए इज इक्वल टू आर इंटू अल्फा. ए इज इक्वल टू आर इंटू अल्फा हे आपण एक इक्वेशन बघितलं होतं, लिनियर व्हेलॉसिटी आणि लिनियर ॲक्सलरेशन आणि अँग्युलर ॲक्सलरेशन यांच्यामधलं रिलेशन. नंतर आपण पुढे बघितलं होतं, दॅट इज अ कन्सेप्ट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. चेंज ऑफ लिनियर व्हेलॉसिटी डेल्टा व्ही इज इक्वल टू टॉइस व्ही साइन थीटा बाय 2. हा सगळा कन्सेप्ट आपण प्रिव्हियस लेक्चरला डिस्कस केला. त्यातली जी इम्पॉर्टंट इक्वेशन जी आहेत जी आपल्याला बऱ्याच ठिकाणी यूज करावं लागतात, दॅट इज व्ही इज इक्वल आर ओमेगा, एस इक्वल आर थीटा, नंतर ए इज इक्वल आर अल्फा, और फॉर्म्युला ऑफ अँग्युलर ॲक्सलरेशन, फॉर्म्युला ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी, फॉर्म्युला ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. याचं बऱ्याच ठिकाणी आपल्याला आता पुढच्या ॲप्लिकेशन पार्टमध्ये यूज करायचं आहे. तर हा पार्ट आपल्याला नोन असणं गरजेचं आहे. ओके. तर बघा मग आता आपण पुढचा पॉईंट डिस्कस करूया, दॅट इज अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. व्हॉट इज मीन बाय द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आपण बघा सर्क्युलर मोशन जर म्हटलं तर सर्क्युलर मोशनची दोन टाइप्स. मी पहिल्या लेक्चरलाच तुम्हाला सांगितलं होतं, सर्क्युलर मोशन दे आर क्लासिफाइड इंटू टू टाइप्स. फर्स्ट इज अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन and another one is a non-uniform circular motion. Non-uniform circular motion. आता युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म मध्ये काय डिफरन्स आहे आपण अगोदर डेफिनेशन द्वारे समजून घेऊया. कोणत्या मोशनला पार्टिकलच्या सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती रिव्हॉल्व होत असेल आणि मग त्याच्यातली कोणती मोशन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे आणि कोणती मोशन नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हे आपण इथं अंडरस्टँड करून घेऊया. तर बघा युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची साधी सिंपल डेफिनेशन आहे, when particle is moving along the circumference of circle with constant speed. म्हणजे ज्यावेळेस पार्टिकल सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती रिव्हॉल्व होणार आहे आणि त्याचा स्पीड लिनियर व्हेलॉसिटी और लिनियर स्पीड कसा असणार आहे, कॉन्स्टंट असेल, त्यावेळेस पार्टिकलच्या त्या मोशनला आपण म्हणतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे बघा सपोज दिस इज अ सर्कल. ओके, दिस इज अ रेडियस ऑफ सर्कल. आता मी 4 पॉइंट्स या सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती घेते, दॅट इज ए पॉइंट, बी पॉइंट, सी पॉइंट अँड डी पॉइंट. मी अशा पद्धतीचे 4 पॉइंट कन्सिडर केले. इथे 4 पॉइंट घेतले, ए पॉइंट, बी पॉइंट, सी पॉइंट अँड डी पॉइंट. ओके. मग आता बघा, जस्ट इमॅजिन दॅट पार्टिकलची आपण इथे जर लिनियर व्हेलॉसिटी घेतली ए पॉइंटला, दॅट इज अ टँजंट, स्ट्रेट डायरेक्शन. ओके. इथे तुम्हाला मिळाली व्हेलॉसिटी व्ही ए, इथे मिळाली व्हेलॉसिटी व्ही बी, इथे मिळाली व्हेलॉसिटी व्ही सी आणि इथे मिळाली व्हेलॉसिटी व्ही डी. ओके. 4 पॉइंट. ए पॉइंटची व्हेलॉसिटी लिनियर व्हेलॉसिटी व्ही ए, बी पॉइंटची व्हेलॉसिटी व्ही बी, सी पॉइंटची व्हेलॉसिटी व्ही सी आणि डी पॉइंटची व्हेलॉसिटी व्ही डी. आता आपण जर चारही या पोझिशन म्हणजे आपण इथं जर कॉन्सन्ट्रेट केलं चारही पोझिशनवरती, तर लिनियर व्हेलॉसिटी जी आहे ए पॉइंटची, बी पॉइंटची, सी पॉइंटची आणि डी पॉइंटची, याची डिरेक्शन प्रत्येक ठिकाणी चेंज होते. याची डिरेक्शन काय होते, प्रत्येक ठिकाणी चेंज होते. कारण ए पॉइंटला पार्टिकल अपवर्ड डिरेक्शन लिनियर व्हेलॉसिटी, इट इज अ हॉरिझॉन्टल, नंतर इथे डाऊनवर्ड आणि इथे परत हॉरिझॉन्टल आहे डी पॉइंटला. म्हणजे याचा अर्थ काय, व्हेलॉसिटीची डिरेक्शन कंटिन्युअसली चेंज होते. म्हणून आपण व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नाही म्हणत, आपण म्हणतो स्पीड. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय की पार्टिकलची जी लिनियर व्हेलॉसिटी आहे हिचे डायरेक्शन चेंज होत आहे, पण हिचं मॅग्निट्यूड जे आहे, मॅग्निट्यूड म्हणजे इथं पण 5 मीटर पर सेकंड, इथं पण लिनियर व्हेलॉसिटी 5 मीटर पर सेकंड, इथं पण लिनियर व्हेलॉसिटी 5 मीटर पर सेकंड आणि ह्या पॉइंटची सुद्धा लिनियर व्हेलॉसिटी कशी असणार आहे, 5 मीटर पर सेकंड असणार आहे. दॅट मीन्स पार्टिकल रिव्हॉल्विंग अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ कॉन्स्टंट लिनियर स्पीड. स्पीड लिनियर स्पीड कसा असणार त्याचा, तर कॉन्स्टंट असणार आहे. देन द मोशन ऑफ पार्टिकल, त्यावेळेस पार्टिकलच्या त्या मोशनला आपण म्हणतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, लिनियर स्पीड. ओके. सो आय सिम्पली राईट डाऊन द डेफिनेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता मी याच्याबद्दल अगोदर राईट करतो. इथं आपण जर बघितलं तर व्हेलॉसिटी व्ही ए, व्हेलॉसिटी व्ही बी, व्हेलॉसिटी व्ही सी and velocity Vd is not equal. Velocity is not equal. काय इक्वल आहे तर magnitude of velocity, that is the speed. Speed equal आहे, speed constant आहे.
that is velocity is not constant but speed is constant, that is magnitude of velocity is a speed. So v magnitude of va bar is equal to magnitude of vb bar is equal to magnitude of vc bar is equal to magnitude of vd bar. Then this motion of particle with constant speed along the circumference of circle, then this velocity, then this motion of particle is called as a uniform circular motion. आणि दुसरी डेफिनेशन मग काय, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये सरळ इफ स्पीड इज नॉट कॉन्स्टंट then the motion of particle is called as a non-uniform circular motion. म्हणजेच काय, when again I repeat definition of uniform circular motion. Uniform circular motion मध्ये काय मग, the motion of particle along the circumference of circle with constant speed is called as a uniform circular motion. And non-uniform मध्ये काय, speed is not constant, velocity is not constant, speed is not constant. म्हणजे इथं 5 मीटर पर सेकंड तर इथं 10 मीटर पर सेकंड, इथं 3 मीटर पर सेकंड तर इथं 7 मीटर पर सेकंड. म्हणजे प्रत्येक पॉइंटची वेलोसिटी का स्पीड काय होत चालणार आहे, चेंज होत चालणार आहे. त्याला म्हणायचं नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, मग आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये लिनियर स्पीड पण कसं आहे, कॉन्स्टंट आहे आणि अँगुलर वेलोसिटी सुद्धा कशी आहे, कॉन्स्टंट आहे. ओके, अँगुलर वेलोसिटी पर सर्कलच्या ऑल पॉइंटला कशी असणार, मग कॉन्स्टंट असतात, कारण तो सेम रेडियस सेम आहे, रेडियस इज कॉन्स्टंट. सेंटर पासून सर्कलचं डिस्टन्स हे कसं असणार आहे, कॉन्स्टंट आहे, स्पीड कॉन्स्टंट आहे. म्हणजे आम्हाला माहिती आहे दॅट इज ओमेगा इज इक्वल टू व्ही अपॉन आर. व्ही इज अ स्पीड इज कॉन्स्टंट, आर इज कॉन्स्टंट. म्हणजे याचा जो रेशो जो आहे वेलोसिटी अपॉन रेडियस वेक्टर हा प्रत्येक ठिकाणी आपल्याला कसा मिळणार आहे, तर कॉन्स्टंट मिळणार आहे. म्हणून अँगुलर वेलोसिटीसाठी काय झाली, या पार्ट मध्ये काय झाली, कॉन्स्टंट झाली. देन दिस मोशन इज कॉल्ड ॲज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग मी इथे डेफिनेशन राईट करतो. That is the motion of particle along the circumference of circle with constant speed called as uniform circular motion. त्याच मोशन आपण म्हणतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये कोणकोणते टर्म, म्हणजे एखादी मोशन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे ही आपण कशावरून ओळखणार, तर याच्या कॅरेक्टरिस्टिक जे आहेत दॅट इज नोड पॉइंट इन ईसीएम. नोड पॉइंट, first linear speed of particle in UCM is constant. ओके, लिनियर स्पीड कसं असणार आहे, तर ऑब्वियसली कॉन्स्टंट असणार आहे. सेकंड पार्ट दॅट इज अँगुलर velocity is constant. मग अँगुलर वेलोसिटी जर कॉन्स्टंट असेल तर ऑब्वियसली अँगुलर आयसोलेशन किती असणार आहे, तर अँगुलर आयसोलेशन विल बी 0. अँगुलर आयसोलेशन इज 0. सो अँगुलर वेलोसिटी इज कॉन्स्टंट. थर्ड, angular isolation, that is alpha is equal to d omega upon dt, and the derivative of constant, that is omega does not changes with respect to time, therefore the angular isolation is equal to 0 since omega is constant. So these are the three note points related about the uniform circular motion. परत मी एकदा एक्सप्लेन करून सांगतो का, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय, the motion of particle along the circumference of circle with constant speed called as uniform circular motion, UCM. But note point for this point, that is linear speed of particle in UCM is constant, angular velocity is constant in UCM आणि परत काय, तर angular acceleration is also 0. Angular acceleration is 0 since angular velocity is constant. Okay, so these are the concept related about the uniform circular motion.
तर बघा आता आपण पुढची कॉन्सेप्ट डिस्कस करतोय, दॅट इज अ पिरियड. म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याला पहिली कॉन्सेप्ट बघायची, दॅट इज अ पिरियडिक टाइम. पिरियडिक टाइम. टाइम पिरियड. टाइम पिरियड. आता टाइम पिरियड, पिरियड काय कॉन्सेप्ट ती समजून घ्या. आता पिरियड जर म्हटलं तर आपल्याला माहितीच आहे की टाइम आणि पिरियड मध्ये अगोदर आपण डिफरन्स समजून घ्या. टाइम जर घेतलं तर आपण टाइम 1 सेकंड घेऊ शकतो, 1 आवरचा घेऊ शकतो, 1 इयरचा घेऊ शकतो. ओके, म्हणजे टाइमला नो लिमिट, दॅट इज 0 to इन्फिनिटी पर्यंत आपण व्हॅरी करू शकतो. पण पिरियड जर म्हटलं तर त्याला लिमिट असतं. म्हणजे तुम्ही लेक्चर जर घेतलं, तुम्ही सरळ म्हणतात की मला समजा फिजिक्सचं लेक्चर आहे, तर तुम्ही सांगतात माझा फिजिक्सचा पिरियड आहे 10 to 11, कारण त्याचा टाइम काय झाला, स्पेसिफिक झाला, टाइम इंटरवल झाला. 1 hours इज अ इंटरवल, टाइम इंटरवल, अँड दिस 1 hours इज कॉल्ड एज अ पिरियड. म्हणजे पिरियड जर म्हणलं त्याला लिमिटेशन असणार आहे, टाइम म्हणलं तर त्याला लिमिटेशन नाही. तर तुम्ही कुठेही म्हणजे 0 to इन्फिनिटी पर्यंत टाइम तुम्ही व्हॅरी करू शकता. तसं पिरियड नाही. पिरियडचा एक स्पेसिफिक टाइम आहे, लिमिट त्याला, इनिशियल पॉईंट आणि फायनल पॉईंट त्याचा फिक्स आहे. मग तो पिरियड इन सर्क्युलर मोशन मध्ये आपण कशा पद्धतीने डिफाईन करू शकतो ते आपण इथं समजून घेऊया. ओके, मग टाइम पिरियड. आता सपोज अगेन आय ड्रॉ द सर्कल इज हियर. आणि पार्टिकल ह्या सर्कलच्या सर्कमफरन्सवरती रिव्हॉल्व होते अँटी क्लॉकवाईज डिरेक्शननी. ओके, अँटी क्लॉकवाईज डिरेक्शननी विथ सेंटर, आणि पार्टिकल इज मुव्हिंग फ्रॉम ए पॉईंट टू बी पॉईंट टू सी, अशा पद्धतीने हा सर्कलच्या सर्कमफरन्सवरती रिव्हॉल्व होते. मग आता टाइम, व्हॉट इज द कॉन्सेप्ट ऑफ टाइम पिरियड? द टाइम टेकन बाय पार्टिकल टू कंप्लीट one revolution along the circumference of circle. Very simple definition. The time taken by object or particle to complete one revolution along the circumference of circle, then this concept is called as a time period. पार्टिकल ए पॉइंट पासून निघाला आणि कुठपर्यंत पोहोचला, ए पॉइंट पर्यंत. मग ए पॉइंट पासून निघाला आणि परत ए पॉइंट पर्यंत पोहोचणे म्हणजे काय झालं, एक रिव्हॉल्युशन झालं. दॅट इज अ कम्प्लीट 2πr. डिस्टन्स किती कम्प्लीट करतो, 2πr. म्हणजे 2πr डिस्टन्स कव्हर करण्यासाठी लागणारा टाइम, एक रिव्हॉल्युशन. ओके, टाइम टेकन बाय पार्टिकल और ऑब्जेक्ट टू कंप्लीट वन रिव्हॉल्युशन along the circumference of circle called as a periodic time of period. So simple definition, the time taken by object time taken by object to complete one revolution along the circumference of circle called as period. Okay, that is period denoted by the capital T. Time taken by object to complete one revolution along the circumference of circle called as a period or periodic time or time period. Okay, पार्टिकल ला सर्कलच्या सर्कमफरन्सवरती एक रिव्हॉल्युशन म्हणजे किती डिस्टन्स कव्हर करायचे, दॅट इज वन रिव्हॉल्युशन इज इक्वल टू, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितले, दॅट इज 2π रेडियन, दॅट इज इक्वल टू 360 डिग्री. ओके, एवढा अँगल कव्हर करणे म्हणजेच वन रिव्हॉल्युशन. मग आता आपण जर टाइम जर फाइंड आउट केला, हा पिरियडिक टाइम जर फाइंड आउट केला, तर हाऊ टू फाइंड आउट दिस पिरियडिक टाइम? So already we know that time is equal to period is equal to distance upon velocity. Distance upon
velocity. आता पार्टिकल युनिफॉर्म डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी जर घेतला, आपण डिस्टन्स अपॉन स्पीड घेणार, कारण पार्टिकल कसा मूव्ह राहिला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अटेंड करतोय आणि ह्या सर्कल पासून ए पॉइंट पासून तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन परत ए पॉइंट पोहोचण्यासाठी त्याला किती टाइम लागतोय, दिस टाइम इज कॉल्ड ॲज ए पिरियड. मग आता पिरियडची डेफिनेशन आहे डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. जनरल डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे, दॅट इज टाइम इक्वल डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी और डिस्टन्स अपॉन स्पीड घेईल मी इथे, कारण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. डिस्टन्स अपॉन स्पीड, सो टी इज इक्वल टू डिस्टन्स, distance that is circumference. Okay, distance means circumference. T is equal to circumference upon speed. आता circumference तुम्हाला माहिती आहे, circumference that is 2 pi r upon speed is v, but v is equal to r omega. मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला बऱ्याचशा रिलेशनची गरज पडणार आहे. सो आपण एक लिनियर वेलोसिटी अँगुलर वेलोसिटी मध्ये रिलेशन बघितलं, v is equal to r omega. If you substitute the value in that equation, so t is equal to 2 pi r upon r omega. R get cancelled, so t is equal to 2 pi upon omega. This is a relation between periodic time and angular velocity, that is omega. So t is equal to 2 pi upon omega. Unit of period, SI unit of period, SI unit of period is second. It is a scalar quantity. Period is a scalar quantity. The dimension पण तुम्हाला माहिती आहे. Okay, dimension is only t, that is only t. Okay, so this is the phenomena related about the period. तर पिरियड म्हणजे काय, मी परत एक सांगतो. द टाइम टेकन बाय ऑब्जेक्ट टू कंप्लीट वन रिव्हॉल्यूशन along the circumference of circle called as period. मग आता पिरियड म्हणलं की वन रिव्हॉल्यूशन पार्टिकलला सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती वन रिव्हॉल्यूशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम, दिस टाइम इज कॉल्ड ॲज अ पिरियड. मग एक रिव्हॉल्यूशन म्हणजे 2 पाय रेडियन म्हणजे 360 डिग्री. ओके, मग आता पिरियड that is time when the distance upon speed, distance is circumference upon speed, circumference is 2 pi r. Okay, a complete revolution चा distance 2 pi r upon velocity v is equal to r omega. तुम्हाला माहित आहे. So substitute this value in that equation, ही value आपण इथे substitute केली. So t is equal to 2 pi r upon r omega. R get cancel, so 2 pi upon omega. So t is equal to 2 pi upon omega. This is a relation between angular velocity and period. So SI unit of period is second. Period is a scalar quantity. Okay, and dimension of t is t1. So this is a phenomena related about the period. आता बघा आपली पुढची कन्सेप्ट आहे पिरियड नंतर, दॅट इज इम्पॉर्टंट कन्सेप्ट फ्रिक्वेन्सी डिनोटेड बाय द एन. काही बुक्स मध्ये एफ नी दाखवली, काही बुक्स नी एन नी, आपण एन नी दाखवतो इथे. एन स्मॉल एन इज इंडिकेट दॅट इज अ फ्रिक्वेन्सी. तुम्ही एफ नी पण दाखवू शकता. आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय हे आपण समजून घेऊया तिथे. तर बघा पिरियड आपण बघितला, दॅट इज अ टाइम टेकन बाय ऑब्जेक्ट टू कंप्लीट वन रिव्हॉल्यूशन अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. पार्टिकलला सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती एक रिव्हॉल्यूशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम याला आपण पिरियड असं म्हणतो. आता फ्रिक्वेन्सी, नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन, दॅट इज नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन परफॉर्म बाय पार्टिकल पर युनिट टाइम इन ए सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकल एका युनिट टाइम मध्ये किती नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन कंप्लीट करतो, किती नंबर्स ऑफ सायकल कंप्लीट करतो, दिस टर्म इज कॉल्ड ॲज अ फ्रिक्वेन्सी. This term is called as a frequency. Okay, so simple definition: the number of revolution performed by particle object म्हणजे काय झालं, performed by particle in unit time called as frequency. त्यालाच आपण म्हणतो frequency. ओके,
काही बुक्समध्ये रेसिप्रोकल ऑफ पिरियड इज कॉल्ड ॲज ए फ्रिक्वेन्सी असंही म्हटलेलं आहे. ओके, बट करेक्ट दॅट इज नंबर ऑफ रिव्हॉल्युशन परफॉर्म बाय पार्टिकल in unit time called as a frequency, that is n is equal to, that is we assume that particle ने काय periodic time मध्ये एक revolution complete केलं, so 1 upon t it is a formula of frequency. आता t already तुम्हाला माहिती आहे, but t is equal to omega upon 2 pi. If you substitute this value in that equation, then frequency n is equal to 1 upon omega upon 2 pi. So omega upon 2 pi, so 2 pi upon omega. Yes, t is equal to 2 pi upon omega, sorry for that one. And then if you substitute this value in that equation, so omega upon 2 pi. Okay, इथे आपण value टाकली t omega upon 2 pi, sorry 2 pi upon omega, then n is equal to omega upon 2 pi. So that means omega is equal to 2 pi n. आता बघा, this omega is here called as angular frequency. इथे त्याला काय म्हणतात, angular frequency or angular velocity, and n is a linear velocity. So this is a relation between this equation indicate that or represent, this equation represent the relation between linear frequency and angular frequency. Angular frequency, linear frequency n is a linear frequency and omega is a angular frequency. So omega is equal to 2 pi n. So this is a formula for the frequency, concept of frequency. तर ह्या दोन महत्त्वाचे कॉन्सेप्ट आपण आज बघितल्या, दॅट इज पिरियड अँड फ्रिक्वेन्सी. तर याचा बऱ्याच ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी यूज होत असतो. आता याचा आपण एसआय युनिट जर फाइंड आउट केलं, एसआय युनिट ऑफ n, तर बघा n is equal to 1 upon t, 1 upon second. Okay, so second inverse is per second or second inverse, आणि 1 upon second or second inverse is called as hertz. तर आज काय म्हणतो आपण, hertz असं म्हणतो. So SI unit is hertz, Hz, that is Hz. 1 upon second inverse equal hertz is called hertz. So this is the SI unit of frequency. It is a scalar quantity. Frequency परत काय आहे, scalar quantity, not vector. So this is a phenomena related about the linear frequency. तर हे इक्वेशन खूप महत्त्वाचं तुम्हाला लिनियर फ्रिक्वेन्सी आणि अँग्युलर फ्रिक्वेन्सी मधलं. तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजेच अँग्युलर व्हेलॉसिटी रॅड पर सेकंड मध्ये असते, तिचं कन्वर्जन करते लिनियर फ्रिक्वेन्सी किंवा लिनियर फ्रिक्वेन्सी अँग्युलर फ्रिक्वेन्सी मध्ये कन्वर्जन करण्यासाठी हा फॉर्म्युला आपल्याला यूज होतो. ओके, सो दिस इज अ फेनॉमेना रिलेटेड अबाउट द फ्रिक्वेन्सी. आता याच्यानंतर आपण एक महत्त्वाची कॉन्सेप्ट डिस्कस करायची, दॅट इज कॉन्सेप्ट ऑफ सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन. कोणती कॉन्सेप्ट, सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन. तर सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनची काय कॉन्सेप्ट आहे ते आपण इथं समजून घेऊयात. ओके, पुढे पण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये, दिस इज ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्याच्यामध्ये आपलं आहे सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन. मग सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन समजतो आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स समजतो. ओके, सो सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन इज इम्पॉर्टंट टर्म्स टू अंडरस्टँड इज हिअर. आता कॉन्सेप्ट ऑफ सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन हा पार्ट आपल्याला डिस्कस करायचा आहे. तर पुढे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये, आता बघा मी परत एकदा सर्कल ड्रॉ करतोय. दिस इज सर्कल, दिस इज द रेडियस. दिस इज रेडियस ऑफ सर्कल. आता इथे आपण समजून घ्यायला पाहिजे की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. व्हेलॉसिटी काय आहे, कॉन्स्टंट आहे. का स्पीड कॉन्स्टंट आहे, तर स्पीड कॉन्स्टंट आहे. आता मी म्हणतो की व्हेलॉसिटी कॉन्स्टंट की स्पीड कॉन्स्टंट. बघा आपण जर, मी परत एकदा डिटेल जर फेनॉमेना परत एकदा डिस्कस करा. ए पॉइंट, बी पॉइंट, सी पॉइंट आणि डी पॉइंट.
कॉन्सेप्ट समजून घ्या. ऑलरेडी आपण हा पार्ट जो आहे तो 11वी मध्ये बघितला होता. तर बघा, आपण जर ए पॉइंट, बी पॉइंट, सी पॉइंट आणि डी पॉइंट असे पॉइंट घेतले सर्कलच्या सर्कमफरन्स आणि पार्टिकल अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनने रिव्हॉल्व होते असं आपण ॲझ्युम करतो. तर आपल्याला समजतं की ए पॉइंटला व्हेलॉसिटी, बी पॉइंटला व्हेलॉसिटी, सी पॉइंटला व्हेलॉसिटी आणि डी पॉइंटला व्हेलॉसिटी काय होते, चेंज होते. व्हेलॉसिटी चेंज होते म्हणजे काय होते, व्हेलॉसिटीची डिरेक्शन चेंज होते. मॅग्निट्यूड इज नॉट चेंज. कारण मॅग्निट्यूड नुसार जर घेतलं अति म्हणजे सर तुम्ही इथं 5 मीटर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये सांगतात की ए पॉइंटला व्हेलॉसिटी 5 मीटर पर सेकंड आहे, इथं पण 5 मीटर पर सेकंड आहे, इथं पण 5 मीटर पर सेकंड आहे, इथं पण 5 मीटर पर सेकंड आहे. मग व्हेलॉसिटी जर कॉन्स्टंट झाली, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट, ऍक्सेलरेशन इज रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. मग ऍक्सेलरेशन तर 0 यायला पाहिजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये. दिस इज रॉंग. ऍक्सेलरेशन 0 येत नाही. का बरं येत नाही 0? कारण आपण जर इथं जर बघितली ए पॉइंट, बी पॉइंट, सी पॉइंट, तर इथं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे पण डिरेक्शन चेंज होते. आणि ह्या डिरेक्शनमुळे आपल्याला काय मिळतं, इथं लिनियर ऍक्सेलरेशन मिळतं. And then this linear acceleration is called as a centripetal acceleration. मग आता याला सेंट्रिपिटल का बरं म्हटलेलं आहे? Why it is called as a centripetal acceleration? कारण this acceleration, direction of this acceleration is always towards the center of circle. बघा, ह्या ऍक्सेलरेशनची डिरेक्शन ही towards the center of circle आहे. म्हणून दिस ऍक्सेलरेशन इज कॉल्ड ॲज अ सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. म्हणजे इथं म्हणजे एक कॉन्सेप्ट लक्षात येते की मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे, मॅग्निट्यूड नुसार जर घेतलं तर आपलं ऍक्सेलरेशन 0 येईल, पण इथं डिरेक्शन चेंज होते. मग व्हेलॉसिटी डिरेक्शन चेंज होते म्हणजे व्हेलॉसिटी डिरेक्शन चेंज होते, डिरेक्शन चेंज होते म्हणून आपल्याला काय मिळतं, इथं ऍक्सेलरेशन मिळतं. आणि त्या ऍक्सेलरेशनची डिरेक्शन टुवर्ड्स द सेंटर आहे म्हणून दिस इज कॉल्ड ॲज अ सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. म्हणून इथं याला म्हणतो आपण सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. The acceleration is at towards the center of circle, then the acceleration called as centripetal acceleration. कॉन्सेप्ट समजून घ्या. कशा पद्धतीने मग आपण ही सेंट्रिपिटलच्या ऍक्सेलरेशनची डिरेक्शन दाखवू शकतो. मी परत ही क्वांटिटी आपण म्हणजे याचं रिअल अंडरस्टँडिंग जे आहे ते आपल्याला सेंट्रिपिटल फोर्समध्ये समजतं. पण अगोदर आपण इथं समजून घ्या की सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनची डिरेक्शन टुवर्ड्स द सेंटर आहे कशाने ठरवू शकतो आपण. तर त्यासाठी आपण एक डेरिव्हेशन पण बघितलं होतं 11th मध्ये. तर ते डेरिव्हेशन आपण परत एकदा इथं समजून घेऊयात, परत एकदा डिस्कस करूयात स्मॉल पार्ट मध्ये. ओके, सो पार्टिकल इज मूव्हिंग or particle perform uniform circular motion in anticlockwise along the in the anticlockwise direction. पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये अँटीक्लॉकवाईज डिरेक्शन काय होते, रिव्हॉल्व होते. सपोज पार्टिकल ए पॉइंट पासून इथं बी पॉइंट कडे मूव्ह होते, ए पॉइंट पासून बी पॉइंट कडे मूव्ह होते. ओके, त्यावेळेस ही आपण रेडियस वेक्टर ड्रॉ केलं. ओके, मग आता आपण इथे ही कॉन्सेप्ट जर समजून घेतली तर सपोज मी हा ओ घेतो, O2, नंतर इथून एक बी पॉइंट पासून एक परपेंडिक्युलर इथं ड्रॉ करतो. ज्यावेळेस पार्टिकल ए टू बी होणार आहे त्यावेळेस तो इथं अँगल थिटा एवढा क्रिएट करणार आहे आणि अशा पद्धतीने तो अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन बी टू सी, सी टू डी अशा पद्धतीने इकडे काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. मग आता बघा, आपण जर ह्या पॉईंट जर बी पॉईंट कन्सिडर जर केला तर बी पॉईंट आपल्याला पार्टिकलची पोझिशन अलग एक्स ऍक्सिस पण दाखवेल आणि वाय ऍक्सिस पण दाखवेल. कॉन्सेप्ट लक्षात येईल तुमच्या. ज्यावेळेस पार्टिकल समजा आपण बी पॉइंटला जर घेतला तर बी पॉइंटला तो काय करेल, त्याची एक्स पोझिशन पण दाखवेल आणि बी पोझिशन पण दाखवेल. मग मी असं म्हणेल सिंपल, when particle perform किंवा असं म्हणूया consider particle moving along the circumference of circle, moving along the circumference of circle, moving along the circumference of circle, circumference
of circle in anticlockwise direction. तर बघा आपण काय म्हणतोय बघा, कन्सिडर पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पार्टिकल कोणती मोशन ऍक्टिंग करतोय? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन along the circumference of circle, सर्कलच्या circumference वरती with radius r bar, with radius r bar and angular velocity ओमेगा. पार्टिकल सर्कलच्या circumference वरती रिव्हॉल्व होते, त्याची रेडियस r आहे, सेंटर o आहे आणि अँगुलर वेलोसिटी ओमेगा आहे. लेट पार्टिकल बी ॲट ए ऑन द पॉझिटिव्ह एक्सिस. इनिशियली आपण जर घेतला टाइम इज इक्वल टू 0, तर पार्टिकल अलॉंग द एक्स ॲक्सिस, हा पण एक्स ॲक्सिस घेऊया आणि या एक्स ॲक्सिस वरती पार्टिकल ए पॉइंटला ॲट अ गिवन टाइम पार्टिकल म्हणजे रेडियस वेक्टरचा आहे तो ए पॉइंट पासून ॲट अ गिवन टाइम रेडियस वेक्टर मूव फ्रॉम ए टू बी, त्यावेळेस तो सेंटरवरती इट मेक्स अँगल थीटा ॲट सेंटर विथ एक्स ॲक्सिस. ते आपण राईट केलं. लेट पार्टिकल इज बी ॲट ए ऑन द पॉझिटिव्ह एक्सिस, त्यावेळेचा टाइम किती? 0 ॲट अ गिवन टाइम. आपण नंतर एक स्मॉल टाइम टी घेतला, त्या टाइममध्ये पार्टिकल ए पासून बी कडे मूव्ह झाला, रेडियस वेक्टर ए पॉइंट पासून बी पॉइंट कडे. त्यावेळेस त्यांनी सेंटर भोवती किती अँगल क्रिएट केला? तर थीटा एवढा अँगल क्रिएट केला, म्हणजे अँगुलर डिस्प्लेसमेंट झालं. मग दिस अँगुलर डिस्प्लेसमेंट इन टर्म्स ऑफ अँगुलर वेलोसिटी, सो अँगुलर वेलोसिटी ओमेगा इज इक्वल टू थीटा अपॉन टी, दॅट मीन्स थीटा इज इक्वल टू ओमेगा टी. थीटा इज इक्वल टू ओमेगा टी. नाव आता आपण जर बी पोझिशन घेतली, ॲट बी पोझिशन वेक्टर ऑफ पार्टिकल, द पोझिशन वेक्टर ॲट पॉइंट बी इज, आता सपोज आपण एक परपेंडिक्युलर इथून बी वरून ओ ए वरती टाकला, हे डिस्टन्स आपण वाय घेतलं, नंतर हे डिस्टन्स समजा बी एम परपेंडिक्युलर टाकला, बी एम हा वाय घेतला आणि ओ टू एम आपण एक्स घेतला, तर मग पोझिशन वेक्टर ॲट पॉइंट बी इज आर बार, दिस इज पोझिशन वेक्टर इज इक्वल टू एक्स आय कॅप अकॉर्डिंग टू वेक्टर आयडेंटिटी, x I cap plus y j cap. Well, what is the x? What is the y? So simple from this figure. Which figure? That is a triangle, right angle. That is OMB or BMO. कोणता घ्या तुम्ही? म्हणजे BMO मध्ये आपण जर बघितलं तर आपण काय फाइंड करायचं बघा. राईट अँगल कोणता इथं? सपोज BMO हा काय आपला राईट अँगल ट्रायंगल आहे. इथं r बार आहे. This is x, this is y आणि x आणि y कॉम्पोनंट आपल्याला फाइंड आउट करायचे. Then x component, so simple cos theta, this is angle theta, so cos theta is equal to adjacent side काय मग OM म्हणजे काय आहे? x आहे. कॉन्सेप्ट समजते का बघा? OM फिगर नुसार बघा, O to M काय x, so x upon r, so x equal काय येईल मग? r into cos theta. Similarly sin theta घेतला, sin theta equal काय? Opposite side upon hypotenuse. Opposite side is y upon hypotenuse is r. So that implies y is equal to काय मिळेल आपल्याला? r sin theta. म्हणजे आपल्याला बघा y component आणि x component मिळाले. So x component is r cos theta, y component is r sin theta. If both these value put in equation number, suppose मी याला 1 म्हणतो, ह्या दोन व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकूया. So r is equal to r bar is equal to काय मिळेल तुम्हाला? x r cos theta into I cap plus r sin theta, y value r sin theta into j cap, but theta is equal to omega t, omega t, so r bar is equal to r cos omega t into I cap plus r sin omega t into j cap. आता आपल्याला फाइंड करायचं इथे आयसोलेशन, ह्या पार्ट मध्ये सेंट्रिपिटल आयसोलेशन. मग आता आपल्याला माहिती आहे डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ रेडियस वेक्टर इज आयसोलेशन. मग आयसोलेशन म्हणजे काय? तर डी स्क्वेअर अपॉन dt हा येईल आपलं आयसोलेशन, याला आपण सेंट्रिपिटल आयसोलेशन म्हणतोय, dt स्क्वेअर. ओके, आता हे आयसोलेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो सिंपल इज हियर टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस इक्वेशन. तर मग मी काय घेईन, ह्या इक्वेशनचा डेरिव्हेटिव्ह घेईन. So I simply say that differentiate with respect to time or time. Okay, so
derivative dr bar upon dt is equal to r is constant, cos omega t, derivative of cos omega t is minus sine cos the derivative minus sine omega t into omega I cap plus r sin theta, so r sin t derivative cos theta, so cos omega t into omega into j cap. Simple, differentiate this equation. या इक्वेशन ला मी काय म्हणतो, सपोज 2 बोलतो, ओके, से दॅट 2 इक्वेशन 2 चा डिफरन्शिएट केलं तर आपली ही टर्म मिळाली. आता त्याला आपण परत एकदा डिफरन्शिएट करणार आहे. ओके, हे ऑलरेडी अशा पद्धतीने राईट करू शकतो, मायनस आर ओमेगा साइन ओमेगा टी इंटू आय कॅप प्लस आर ओमेगा इंटू कॉस ओमेगा टी इंटू जे कॅप. आता त्याला आपण परत एकदा डिफरन्शिएट करायचं आहे. अगेन डिफरन्शिएट विथ रेस्पेक्टिव्ह टाइम, म्हणजेच तुम्हाला काय मिळेल, आयसोलेशन मिळेल, दॅट इज सेंट्रिपिटल आयसोलेशन. सो डी स्क्वेअर आर बार अपॉन डी डी, डबल डिफरन्शिएट टी टी स्क्वेअर. आता याला डिफरन्शिएट केलं आपण. ओके, अगेन डिफरन्शिएट दिस इक्वेशन. सो माइनस आर ओमेगा इज एट इज साइन डेरिवेटिव माइनस डेरिवेटिव cos omega t into omega I cap plus r omega it is derivative of cos omega t minus sin omega t into omega into j cap. आता बघा, हे आपण जर राईट केलं तर आपल्याला अशा पद्धतीने मिळेल इक्वेशन, दॅट इज ओके. याला डिफरन्शिएट केले आपण तर बघा, हा ओमेगा आउटसाइडला येईल. सो सेंट्रिपिटल आयसोलेशन AC इक्वल टू माइनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस ओमेगा टी इंटू आय कॅप प्लस आर ओमेगा स्क्वेअर माइनस साइन ओमेगा टी इंटू जे कॅप. सो फ्रॉम दॅट इक्वेशन या दोन्ही टर्म मधून मी काय कॉमन घेतला, तर ओमेगा स्क्वेअर सपोज मी कॉमन घेतला, विथ निगेटिव्ह साइन पण कॉमन घेतलं, तर मला इथे मिळेल कशा पद्धतीची इक्वेशन मिळते बघा मग. सो सेंट्रिपिटल आयसोलेशन इज इक्वल टू माइनस ओमेगा स्क्वेअर इज कॉमन इन ब्रॅकेट आर कॉस ओमेगा टी इंटू आय कॅप प्लस आर साइन ओमेगा टी इंटू जे कॅप. आता आपण इक्वेशन नंबर 2 कन्सिडर केलं. फ्रॉम इक्वेशन नंबर 2 नुसार जर बघितलं तर आर कॉस ओमेगा टी आय कॅप प्लस आर कॉस ओमेगा टी जे कॅप म्हणजेच काय, तर आर बार. सो फ्रॉम इक्वेशन नंबर 2 सेंट्रिपिटल आयसोलेशन इज इक्वल टू माइनस ओमेगा स्क्वेअर इंटू आर बार. This is the value of centripetal isolation. तर बघा, centripetal isolation is equal to minus omega square r bar. What is the indication of this negative sign? This negative sign is indicate that centripetal isolation is the opposite to the direction of radius vector. Radius vector च्या opposite direction. आता radius vector is away from the center. Radius vector कुठे पास, त्याची डायरेक्शन काय आहे, सेंटर पासून away. मग आयसोलेशन कुठे येणार आहे, टुवर्ड्स द सेंटर. म्हणून याला काय येतं, निगेटिव्ह साइन. सो दिस आयसोलेशन आता रेडियसच्या अपोजिट म्हणजे कोणतं, टुवर्ड्स द सेंटर. म्हणून सेंट्रिपिटल आयसोलेशन कुठे असतं, टुवर्ड्स द सेंटर. म्हणून याला म्हणलं जातं सेंट्रिपिटल ऑर रेडियल आयसोलेशन इन द डिरेक्शन ऑफ opposite direction of the radius vector. The isolation opposite the direction of radius vector is called as radial isolation or centripetal isolation. So simply negative sign indicate that centripetal isolation AC is opposite to the direction of